नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी जीविकाला रेडी वगैरे करून दिलं, ती स्कूलला गेली आणि त्यानंतर मग हा जो काही पसारा होता तर तो मला आवरायचा होता. तर जीविकाच्या आजी आजोबा हे ट्रिपसाठी गेलेले होते, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. तर 15 दिवसांची त्यांची ट्रिप होती आणि मग ट्रिपवरून आल्यानंतर घरामध्ये बघावं तिकडे कपडे दिसत होते, कारण की जेवढी काही शॉपिंग वगैरे केलेली होती तर ती सुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्या बॅगा वगैरे ओपन करून पाहिलेलं होतं की काय वगैरे आणलेलं आहे. आता बाहेर कोणी गेलं तर आपल्याला खूप जास्त एक्साइटमेंट असते की आपल्यासाठी काय आणलेलं आहे. आता कितीही छोटीशी वस्तू असू द्या किंवा मोठी असू द्या, पण ते पाहण्याचं जे कुतूहल असतं ते प्रत्येकालाच असतं. तर मग तो सगळा पसारा जो आहे तो झालेला होता. आता 2-3 दिवस घरामध्ये हा पसारा जो आहे तो असाच राहणार आहे आणि सगळ्या गोष्टी इकडे तिकडेच पडणार होत्या. म्हणून मग म्हटलं चला जेवढं काही होईल तेवढं आज आपण आवरून घेऊयात आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा मग 1-2 दिवस जाऊन पुन्हा क्लिनिंग जी आहे तर ती मला करायचीच होती. तर मग आदल्या दिवशी एक जी मशीन आहे कपड्यांची तर ती आम्ही लावलेली होती. म्हटलं थोडं करून कपडे जे आहेत तर ते वॉश करून घेऊयात, कारण की 15-16 दिवसांसाठी ट्रिप होती. मग तेवढेच ड्रेसेस होते, साड्या वगैरे सुद्धा होत्या आणि दोघांची कपडे म्हटलं तर मग खूपच जास्त कपडे जी आहेत तर ती धुण्यासाठी होती. मग आदल्या दिवशी एक मशीन जी आहे ती मी लावून घेतलेली होती आणि आता सकाळी जीविकाला टिफिन द्यायचा होता आणि मग भाजीमध्ये आज काहीच नव्हतं. म्हणजे तिच्या आवडीची भाजी तिला जी असेल तर ती टिफिनमध्ये नेते, नसेल तर मग तिचं असं असतं की मग जास्त काही टिफिनमध्ये मला देऊ नको, कारण की मुलांचं जर काही फेवरेट वगैरे दिलं टिफिनमध्ये तर ते आवर्जून टिफिन पूर्ण फिनिश करतात आणि तिलासुद्धा अशा मोजक्याच पालेभाज्या आवडतात. आता तिला टिफिनमध्ये जरी दुसऱ्या भाज्या दिल्या ना तर मग टिफिन वगैरे ती काही संपवतच नाही. मग ते असं वाटतं की चला जे तिला आवडतंय ते आपण तिला देऊयात. आता मग टिफिनमध्ये भाजीसाठी काहीच नव्हतं, म्हणून मग तिच्यासाठी येत ना मी आज इडली सांबर जो आहे तो बनवलेला होता आणि स्नॅकमध्ये फ्रूट वगैरे दिलेले होते. आता म्हटलं तिच्यासाठी इडली सांबर करायचाच आहे तर म्हटलं चला सगळ्यांसाठीच बनवूयात. म्हणून सकाळी नाश्त्यामध्ये येत ना आज मी सगळ्यांसाठी इडली सांबर जो आहे तो बनवलेला होता. म्हटलं आधी हा जो पसारा आहे तो आवरून घेऊयात, त्यानंतर मग म्हटलं दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करता येईल. आता स्वयंपाक जो आहे तो करण्याचं माझं जे स्पीड आहे तर ते खूप जास्त आहे, त्यामुळे अगदी झटकीपट दुपारचा जो स्वयंपाक आहे तर तो माझा होऊन जातो, त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. आता जेवढी काही कपडे वगैरे वॉश करण्यासाठी मला काढायची होती ना तर ती अर्धी बॅग जी आहे तर ती मी रिकामी केलेली होती आणि जवळजवळ 2 ते 3 वेळा मला मशीन जी आहे ती लावावी लागली. आता मशीनचा हा एक फायदा आहे की तुम्ही कितीही वेळा अगदी 2 ते 3 वेळा सहज जरी मशीन लावली ना तरी बरेचसे कपडे जे आहेत तर ते त्यामध्ये धुवून निघतात. आता एवढी सगळी जर कपडे हाताने वगैरे धुवायचं म्हटलं ना तर आम्हाला काही जमलंच नसतं आणि जवळजवळ येत ना 1-2 दिवस आमचे सहज त्यामध्येच जातात कपडे वगैरे धुण्यासाठीच. आणि हाताने धुवायचं म्हटलं तर ते काही शक्य नाही, पूर्ण आपलं अंग वगैरे जे आहे ते दुखायला सुरुवात होते. त्यामुळे मशीन घेण्याचा हाच एक फायदा आहे की अगदी झटकीपट कपडे त्यामध्ये वॉश होतात आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला दुसरी आपली एक्स्ट्राची कामं आहेत तर ती करता येतात. आता मशीन घेण्याचा हाच आमचा मेन उद्देश होता की असं कधी कुठून आपण बाहेरून फिरून आलो तर बऱ्याचशा कपड्यांचा पसारा होतो, त्याच्यामुळे खरं तर आम्ही मशीन जी आहे ती घेतलेली होती. कारण की कसं घरामधले पडदे, सोफ्यांचे कवर किंवा कुशनचे कवर म्हणा, किंवा कधी घरामध्ये एखादं फंक्शन वगैरे असेल, आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तर मग मशीनमध्ये कपडे टाकले की ते पटकन क्लीन होतात आणि अगदीच जे कपडे आहेत ते सुकूनसुद्धा पटकन निघतात. त्यामुळे मग मशीनचा खूप जास्त फायदा हा होतो. आता दिवसभर आपण जर घरी असू तर हाताने कपडे वॉश केले तरीसुद्धा काहीच वाटत नाही, पण ज्यावेळेस मग आपल्याला असं खूप जास्त एक्स्ट्राचं काम असतं किंवा खूप जास्त कपडे असतात तर त्यावेळेस मशीन ही खूप जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळेच आम्ही मशीन जी आहे ती घेतलेली होती. तर आता मशीनला कपडे 2-3 वेळा माझे धुवून होणार होते, तोपर्यंत म्हटलं चला आपली जी काही कामं आहेत तर ती आवरायला घेऊयात. तर सगळ्यात आधी मग हॉल जो आहे तो क्लीन करून घेतला आणि त्यानंतरनं घरं वगैरे सुद्धा झाडून घेतली आणि मग आता जेवढं काही प्रत्येकासाठी आणलेलं आहे तर सगळ्यांनी जे आहे ते पाहिलं
सांगितलं की आपल्यासाठी काय आणलेलं आहे. आता ते दोघे आहेत ना दार्जिलिंगला गेलेले होते फिरण्यासाठी, सिक्कीम, दार्जिलिंग त्या साईडला. आणि मग तिकडून येताना त्यांनी स्वेटर वगैरे जे आहे ते आणलेले होते. आता स्वेटर आहेत ना माझ्याकडे खूप जास्त झालेले आहेत. म्हणजे जेव्हा कधी त्या फिरायला जातात ना तेव्हा नेहमी त्या तिथून येताना 1-2 जोड जो आहे तो स्वेटरचा जो आहे तर तो घेऊनच येत असतात. त्यामुळे मग यावेळेस मी म्हटलं की श्रग जे आहे ते आपण घेऊयात. म्हणून मग मी सांगितलेलं होतं की माझ्यासाठी यावेळेस तुम्ही श्रग जे आहे ते घेऊन या. आणि असं श्रग जे आहे ना तर ते मला खूप जास्त आवडतं आणि हे दिसताना सुद्धा खूप जास्त छान दिसतंय. आणि असा एकही पॅटर्न माझ्याकडे नव्हता. तर म्हटलं चला स्वेटरपेक्षा आपण थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूयात. म्हणून मग यावेळेस मी माझ्यासाठी श्रग जे आहे ते आणायला सांगितलेलं होतं. आणि त्याच्यासोबतच त्यांनी अजून एक स्वेटरचा जो जोड आहे तर तो सुद्धा आणलेला होता. सोबतच त्यांनी खूप जास्त शॉपिंग केलेली होती. म्हणून मग तिथले जे दादा आहेत दुकानातले, ज्यांच्या इथून शॉपिंग केलेली होती, तर त्यांनी आहेत ना मग असं वुलनचे जे सॉक्स असतात ना तर ते सुद्धा फ्रीमध्ये दिलेले होते. कारण की भरपूर शॉपिंग झालेली होती. आणि आता बरेचसे जण मिळून गेले की मग एका शॉपमध्ये खरेदी केली तर मग त्यांनासुद्धा ते परवडतं असं निदान मला तरी वाटतंय. तर मग ही पर्स जी आहे तर ती माझ्यासाठी आणलेली होती. तर आता हँड पर्स आहे ही आणि यामध्ये भरपूर अशी कागदं वगैरे त्यांनी ठेवलेली होती. कारण की ते थोडंसं मग त्याची साईज थोडीशी मोठी दिसते. त्यामुळे मला असं वाटते की एखाद्या वेळेस जे विक्रेते वगैरे असतात तर ते या पद्धतीने ठेवत असतील. तर 2 पर्स त्यांनी आणलेल्या होत्या आणि मग म्हटलं चला आता ते सुद्धा कबर्डमध्ये ठेवून देऊयात. नाहीतर मग एकदा पसारावरती राहिला की मग राहूनच जातो. आणि माझं असं असतं की घरामध्ये थोडंसं सुटसुटीतपणा जो आहे तो दिसावा. जेवढं काही आपल्याला गरजेचं आहे तर तेच वरती असू देत. नाहीतर मग जरी थोडंसं एक्स्ट्राचं वगैरे जरी दिसलं ना तरी ते पहिल्यांदा मी क्लीन करून जे आहे तर ते ठेवत असते. आता या बॅगमध्येत ना थोडेसे सेफ्टी पिन्स होते, त्यानंतर टिकल्या होत्या, त्यानंतर केसांसाठी जे रब्बर असतात तर ते होते, जे की एका साईडला छोट्या पॅकेटमध्ये आम्ही ठेवलेले होते. कारण की ट्रिपला गेल्यानंतर ना आपल्याला सगळ्या या छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते. तर मग ते सुद्धा या बॅगमध्येच होतं. तर म्हटलं चला ते सुद्धा काढून ठेवूयात. आता सगळं जर काढलेलं आहे तर मग हे सुद्धा सगळं मी क्लीन करायला घेतलेलं होतं. आणि आता एवढं सगळं क्लीन करताना मग दुपारची वेळ जी आहे ती होऊन जाते स्वयंपाकाची. तर म्हटलं चला तोपर्यंत आपलं काम आपण आवरून घेऊयात. तर दुपारच्या वेळेपर्यंत हे सगळं जे आहे तर ते मला आवरून घ्यायचं होतं. आता सगळं जे काही या कम्प्युटरच्या टेबलवरचा पसारा होता ना तर म्हटलं तो सुद्धा लगेच आवरून घेऊयात. कारण की एकदा कामाला सुरुवात केली ना तर सगळं काम क्लीन झालं ना तर मग आपल्याला सुद्धा ते छान वाटतं आणि घरामध्ये दिसताना सुद्धा ते अगदी व्यवस्थित दिसतं. आता कुठेही घरामध्ये घराचा असा एखादा कोपरा नसतो की तो मोकळा आहे. म्हणजे काही ना काहीतरी प्रत्येक गोष्टी कुठल्या तरी टेबलवरती या असतातच असतात. आता ते आपण कितीही दररोजच्या दररोज क्लिनिंग केली ना तरीसुद्धा पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यावरती पसारा हा होतोच. त्यामुळे मग कधी-कधी असं वाटतं की चला जर रोजच्या रोज नाही क्लीन केलं ना तर मग किती पसारा होईल काही सांगता येत नाही. आणि आज आहेत ना मी एक्स्ट्राचं काहीच काढलेलं नव्हतं. म्हणजे जी काही आपली डेलीची क्लिनिंगची कामे असतात ना तर तीच मी करायला घेतलेली होती. म्हणजे ट्रिपचे कपडे वगैरे वॉश करणं किंवा बॅगा वगैरे रिकामं करणं हे सगळं माझं चालू होतं. कारण की ज्या दिवशी मग आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं काम असतं ना त्या दिवशी मग मी असं काही काढत नाही. थोड्या मेहनतीमध्ये न दमता न थकता आपली क्लिनिंगसुद्धा घरातील होऊन जाते. आता आदल्या दिवशी आहेत ना जीविकाच्या स्कूलमध्ये तिला एक प्रोजेक्ट दिलेला होता आर्ट अँड क्राफ्टचा. तर त्याच्यामध्ये तिला कॅन्डल होल्डर बनवायचं होतं. तर मग तिचे पप्पा आदल्या दिवशी ते जे काही कॅन्डल होल्डर आहे तर ते बनवण्याचं काम त्यांचं सुरू होतं. आता तिचे काही प्रोजेक्ट स्कूलचे असते ना तरीसुद्धा तिचे पप्पाच ते बनवून देतात. मला जास्त काही त्यामध्ये जमत नाही आणि इतकं जास्त मला वेळ लागतो. त्याच्यामुळे नेहमी कधी तिला दरवर्षी जेव्हा कधी प्रोजेक्टचं काम येईल ना तर ते त्यांच्याकडेच असतं. तर मग आदल्या दिवशी त्यांनी प्रोजेक्ट तिचा बनवून तयार केलेला होता आणि मग दुसऱ्या दिवशी ती घेऊनसुद्धा गेलेली होती. आता ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच की कशा पद्धतीने तो बनवलेला होता. आणि त्याचासुद्धा भरपूर पसारा बेडवरती तसाच होता. सकाळी खूप जास्त घाईगडबड झालेली होती कारण की ती निघालेली होती स्कूलला. त्यामुळे सगळं तिला ते व्यवस्थित मला ते पॅक करून द्यायचं होतं. नाहीतर मग मुलांचं कसं असतं की थोडंसं जर इकडे तिकडे त्यांचं लक्ष गेलं की मग ते खराबसुद्धा होऊ शकतं. तर त्यामुळे मग म्हटलं चला तिला ते सगळं आधी व्यवस्थित करून देऊयात आणि त्यानंतरनं मग आपली कामं करायला घेऊयात. आता आदल्या दिवशी आहेत ना मी या छोट्या ज्या सॅक वगैरे असतात ना ज्या की ट्रिपसाठी नेलेल्या होत्या किंवा छोट्या रगी वगैरे असतात, ब्लँकेट्स असतात, तर ते सगळे आदल्या दिवशी आम्ही रिकामे केलेले होते आणि ते वॉश करून मग सुकवून वगैरे मी बेडमध्येच ठेवलेले होते. म्हटलं ते मोठ्या बॅगमध्ये पॅक वगैरे करून देता येईल. तर अशा पद्धतीने मग ते धुवून वगैरे ठेवलेले होते. त्यानंतरनं मग झालेली होती दुपारच्या स्वयंपाकाची वेळ. तर पटकन स्वयंपाक जो आहे तर तो मी आवरून घेतला.
कारण की सकाळी नाश्त्यामध्ये इडली सांबार बनवलेला होता, त्याच्यामुळे कसं जास्त फारशी काही भूक नसते. आता इडली सांबार करा किंवा डोसा वगैरे करा तर जास्त काही भूक नसते, त्याच्यामुळे दुपारी थोडंसं लेट जरी जेवण झालं तरीसुद्धा चालतं. म्हणून मग आधी थोडीशी कामं वगैरे जी होती ती आवरून घेतली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली. आणि मग इकडे भाकरी वगैरे सुद्धा आता माझ्या रेडी झालेल्या होत्या, तर म्हटलं चला आता पटकन जेवण वगैरे जे आहे ते आपण घेऊयात. आणि आता भात वगैरे कुकर वगैरे मी सगळं लावून वगैरे ठेवलेलं होतं आणि सगळ्यात शेवटी फक्त भाकरी ज्या आहेत तर त्या मला करायच्या होत्या. जेवणं वगैरे झाली त्यानंतर थोडा वेळ जो आहे तो आराम केला, कारण की सकाळी थोडंसं काम वगैरे जे आहे ते आपल्याकडून जास्त झालं की मग दुपारी थोड्या वेळ असं वाटतं की थोडीशी आपण विश्रांती घेऊयात म्हणून. आणि प्रत्येकालाच असं वाटतं की थोडासा आराम जो आहे तो आपल्याला भेटला पाहिजे. घरातील कामं करून करून सुद्धा आपल्याला कधी कधी असं वाटतं की थोडंसं रिलॅक्स राहिलं पाहिजे. आणि माझं हे रोजचंच रुटीन आहे. सकाळची कामं वगैरे आवरली, दुपारचं जेवण वगैरे झालं की थोडा वेळ एडिटिंग वगैरे केल्यानंतर मग स्वतःसाठी थोडासा वेळ जो आहे तर तो मी काढत असते. मग दुपारी आराम वगैरे केला त्यानंतर पुन्हा माझ्या रुटीनला सुरुवात झाली आणि मग चहा वगैरे घेतल्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. तर आमच्या इथेत ना संध्याकाळचं जे जेवण असतं ना तर ते लवकर असतं, म्हणजे 8 ते 8:30च्या दरम्यान आमच्या इथे संध्याकाळचं जे जेवण आहे तर ते आम्ही करतो. त्याच्यामुळे स्वयंपाकाला सुद्धा मी लवकरच लागते. तर दुपारचा थोडासा सांबार जो आहे तो शिल्लक होता, तर मग म्हटलं आधी तो गरम करून ठेवूयात, कारण की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मग उन्हाळा आता सुरूच झालेला आहे, गरमी वगैरे व्हायला लागलेली आहे आणि अशामध्ये मग भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या लवकर आंबू शकतात. त्यामुळे मग म्हटलं आधी ते गरम करून ठेवूयात, म्हणजे ते खराब होणार नाही आणि जास्त काही ते शिल्लकसुद्धा नव्हतं, अगदी थोडंसंच राहिलेलं होतं. तरीसुद्धा मग आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्टसुद्धा आपल्या स्वयंपाकघरातील वाया जाता कामा नये, कारण की ते कमवण्यासाठी सुद्धा आपण बरीचशी मेहनत जी आहे ती घेतलेली असते आणि बरेचसे कष्टसुद्धा लागतात. त्यामुळे असं वाटतं की काही वाया वगैरे जाता कामा नये, म्हणून मी आज वरण वगैरे काहीच बनवलेलं नव्हतं, कारण की म्हटलं थोडासा सांबार शिल्लक आहे. तर मग वरण आज जे आहे तर ते मी बनवण्याचं स्किपच केलेलं होतं आणि मग म्हटलं चला आज आपण एखादी रस्सा भाजी जी आहे ती बनवूयात, कारण की दुपारी मी सुकीच भाजी जी आहे ती बनवलेली होती आणि सांबार तर होता शिल्लक थोडासा, त्याच्यामुळे मग दुपारी सुकीच भाजी बनवलेली होती. आणि आमच्या इथे एक सुकी भाजी लागते, त्याच्यासोबतच एक रस्सा भाजीसुद्धा लागते. आणि हा जो लायटर आहे ना तर तो मध्ये अचानकच बंद पडलेला होता आणि मग मी त्याला पुन्हा चार्ज केलं तर तो चालूसुद्धा झाला. आणि खरंच हा लायटर खूप जास्त चांगला आहे, तर मी तुम्हाला याची लिंक देईल किंवा मी प्रोडक्टसुद्धा टॅग करेल, तुम्ही एकदा परचेस करून पहा. आणि अगदीच तो चार्जेबल आहे, त्याच्यामुळे ना तो थोडासा जरी त्याची चार्जिंग संपली तर तुम्ही चार्जिंगला लावून पुन्हा तो यूज करू शकता आणि खूप जास्त छान आहे, मला तर खूप जास्त आवडतो. तर आता इकडे भाजी वगैरे टाकली, त्यानंतर दूध थोडंसं एक्स्ट्राचं होतं आज, म्हणजे जे गिराईक होते 1-2 तर ते गावाला गेलेले होते, त्यामुळे त्यांचं दूध शिल्लक राहिलेलं होतं. तर मग म्हटलं चला ते गरम करून घेऊयात. आता अशा एक्स्ट्राच्या पिशव्या राहिल्या ना तर मग ते दूध जे आहे तर ते मी घरामध्येच वापरण्यासाठी घेत असते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.